लाडकी बहीण योजना सर्वात मोठी अपडेट। लाडक्या बहिणींना मिळणार दिवाळी बोनस, दिवाळी गिफ्ट जाहीर 2000 रुपयाचे मिळणार गिफ्ट। सप्टेंबर महिन्याचा हप्ता होणार वाटप। आता लगेच ऑक्टोबर महिन्याचा सुद्धा हप्ता दिवाळी बोनस स्वरूपात होणार जमा। दिवाळी स्पेशल गिफ्ट मिळणार, परंतु नक्की कोणत्या महिलांना गिफ्ट मिळणार संपूर्ण अपडेट याच व्हिडिओमध्ये। लाडक्या बहिणींसाठी खुशखबर, महिलांच्यासाठी आनंदाची बातमी, महिलांसाठी आता दिवाळी बोनस जाहीर। तर बघा, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब, तसेच महिला व बालविकास मंत्री आरती तटकरे मॅडम यांनी दिली मोठी गुड न्यूज। आता बघा, लाडकी बहीण योजना ही जी योजना आहे, ही योजना महायुती सरकारने व्यवस्थितपणे सुरळीतपणे महाराष्ट्र राज्यामध्ये या ठिकाणी चालवून दाखवलेली आहे। आणि आता दिवाळी स्पेशल बोनस संदर्भात आली आहे मोठी गुड न्यूज। लाडक्या बहिणींना आता मिळणार आहे दिवाळी स्पेशल, दिवाळी बोनस, दिवाळी गिफ्ट जाहीर। मोठमोठे गिफ्ट या ठिकाणी मिळणार आहेत। तर यावर्षी जी दिवाळी आहे ती आता जवळ आलेली आहे। सप्टेंबर महिना जवळपास आता संपत आलेला आहे, तरी सुद्धा सप्टेंबर महिन्याचा हप्ता जमा झालेला नाहीये। तर हा सप्टेंबर महिन्याचा 15वा हप्ता एक्झॅक्टली लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये कधीपर्यंत जमा होणार आहे, तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला डेट आणि टायमिंग सांगणार आहे। त्यामुळे सर्वांनी आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे। तर बघा, लाडकी बहीण योजना सर्वात मोठी खुशखबर, सर्वात मोठी आनंदाची अपडेट, महिलांसाठी गुड न्यूज। खुशखबर खुशखबर खुशखबर, दिवाळी बोनस आता जाहीर करण्यात आलेला आहे। दिवाळी बोनस संदर्भात आली आहे मोठी बातमी, ऑफिशियल बातमी या ठिकाणी आलेली आहे। परंतु हा जो दिवाळी बोनस आहे, हा दिवाळी बोनस नक्की कोणाला मिळणार आहे, लाडक्या बहिणींना मिळणार आहे की कोणत्या महिलांना मिळणार आहे, या संदर्भात आजच्या व्हिडिओमध्ये सर्व तुमचे कन्फ्युजन ऑल इन्फो या व्हिडिओमध्ये असणार आहे। तर दिवाळी बोनस खुशखबर खुशखबर खुशखबर, या महिलांना मिळणार दिवाळी बोनस। खुशखबर खुशखबर खुशखबर, थेट 2000 रुपये या महिलांच्या बँक खात्यामध्ये होणार जमा। कोणत्या आहेत त्या निवडक महिला ज्यांच्या बँक खात्यामध्ये दिवाळी बोनस 2000 रुपये आता जमा होत आहे आणि दिवाळीच्या आधीच हे पैसे जमा होणार आहेत। तसेच आपल्या मराठी निकेत या युट्यूब चॅनलवरील सर्व व्ह्यूअर्स, सर्व सबस्क्रायबरसाठी खुशखबर खुशखबर खुशखबर, आनंदाची बातमी। आपल्या मराठी निकेत या युट्यूब चॅनल तर्फे आता वाटप करण्यात येणार आहे 2 पैठणी साड्या, 2 पैठणी साड्या, 2 लाख सबस्क्रायबर वरती 2 पैठणी साड्या। ज्या दिवशी आपल्या मराठी निकेत या युट्यूब चॅनलवरती 2 लाख सबस्क्रायबरची युट्यूब फॅमिली पूर्ण होईल, त्या दिवशी फ्री मध्ये अतिशय चांगल्या दर्जेदार क्वालिटीच्या पैठणी साड्या वाटप केल्या जाणार आहेत। ज्यावेळेस आपल्या चॅनलवर 100K झाले होते त्यावेळेस आपण 1 पैठणी साडी वाटप केली होती। आता आपल्या चॅनलवरती 200K होणार आहेत, त्यामुळे 2 पैठणी साड्या। ज्या दिवशी 300K होतील त्या दिवशी 3 पैठणी साड्या, म्हणजे 3 लाख सबस्क्रायबर पूर्ण होतील। ज्या दिवशी आपल्या मराठी निकेत चॅनलवरती 400K म्हणजे 4 लाख सबस्क्रायबर पूर्ण होतील त्यावेळी 4 पैठणी साड्या वाटप केल्या जातील। आणि ज्या दिवशी आपल्या मराठी निकेत चॅनलवरती 5 पैठणी साड्या होतील वाटप केल्या जातील, ज्यावेळेस 5 लाख सबस्क्रायबर होतील। हे मी तुम्हाला आत्ताच सांगून ठेवतोय, त्यामुळे सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाहीये। मराठी निकेत हा युट्यूब चॅनल एक दिवस 1 मिलियन सबस्क्रायबर आपल्या युट्यूब चॅनलवरती झाले पाहिजेत, त्यामुळे सर्वांनी सबस्क्राईब बटन नक्की दाबायचं आहे। आता आपल्या मराठी निकेत या युट्यूब चॅनल महाराष्ट्र राज्यामध्ये आता सध्या लोकप्रिय ठरत आहे आणि एक दिवस आपल्या चॅनलवरती 100% 1 मिलियन सबस्क्रायबर पूर्ण होणार आहेत असा आम्हाला दृढ विश्वास आहे। कारण की तुमच्या सर्वांचा, सर्व लाडक्या बहिणींचा सपोर्ट आमच्या सोबत आहे, त्यामुळे तुमचा सपोर्ट असाच राहू द्या। सर्व प्रेक्षकांचं खूप खूप आभार, तुम्ही खूप चांगलं या ठिकाणी सपोर्ट आपल्या मराठी निकेत चॅनलला दाखवला आहे। 1 लाख प्लस सबस्क्रायबर झालेले आहेत, आपल्या चॅनलला सिल्वर बटन सुद्धा मिळाले आहे। ही आपल्या चॅनलची फर्स्ट अचीवमेंट होती। आता आपल्या चॅनलचं जे नेक्स्ट टार्गेट आहे 1 मिलियन सबस्क्रायबर गोल्ड प्ले बटन, हे आपल्याला आणायचं आहे। त्यामुळे नक्की तुम्ही सबस्क्राईब बटन दाबा। तुमचा प्रत्येकाचा एक सबस्क्राईब आमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट ठरत असतो। तसेच तुम्ही ज्यावेळेस सबस्क्राईब जास्त करता त्यावेळेस आम्हाला सुद्धा नवनवीन व्हिडिओज, नवनवीन माहिती तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचवण्यासाठी एक मोटिवेशन आम्हाला मिळत असतं। त्यामुळे तुम्ही सबस्क्राईब बटन नक्की दाबा। त्यानंतर आपलं नेक्स्ट टार्गेट असणार डायमंड प्ले बटन, 1 डे वी विल अचीव इट, 100% अचीव। ठीक आहे, तर बघा, आता संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील महिलांसाठी खुशखबर खुशखबर खुशखबर। मग या ठिकाणी सातारा जिल्हा असेल, रत्नागिरी जिल्हा असेल, सांगली जिल्हा असेल, सोलापूर, कोल्हापूर, लातूर, बीड, पुणे जिल्हा असू द्या, रायगड, रत्नागिरी, ठाणे जिल्हा असू द्या, या ठिकाणी बघा नाशिक जिल्हा असेल,
अहमदनगर जिल्हा असेल, बीड असेल, लातूर असेल, धाराशिव जिल्हा असेल, छत्रपती संभाजीनगर जिल्हा, धुळे जिल्हा, जळगाव जिल्हा, बुलढाणा जिल्हा, जालना जिल्हा, त्यानंतर हिंगोली जिल्हा, अकोला जिल्हा, वर्धा जिल्हा, अमरावती जिल्हा, नागपूर जिल्हा, यवतमाळ जिल्हा, चंद्रपूर जिल्हा, गडचिरोली जिल्हा. ठीक आहे. यानंतर बघा सर्व सर्व 36 पैकी 36 जिल्ह्यामध्ये आता बघा महिलांसाठी 36 जिल्ह्यातील सर्व महिलांसाठी गुड न्यूज आलेली आहे. खुशखबर आलेली आहे. 2000 रुपयाचं दिवाळी बोनस जाहीर झालेला आहे. एक्झॅक्टली कधी मिळणार दिवाळी बोनस, आता त्या संदर्भात आपण अपडेट पाहूया. त्या अगोदर बघा लाडक्या बहिणींचे बरेचसे प्रश्न आहेत. त्यापैकी कॉमन प्रश्न जो विचारला जात आहे तो आहे केवायसी संदर्भात. भरपूर बहिणींचा हाच प्रश्न आहे की दादा केवायसी बाबत आम्हाला भरपूर अडचणी येत आहेत. तर बघा या ठिकाणी बघा तुमची केवायसी ज्यावेळेस पूर्ण होते, सर्व तुम्ही गोष्टी व्यवस्थितपणे भरल्या, ओटीपी वगैरे आधार व्हेरिफिकेशन सर्व व्यवस्थितपणे केलं, त्यानंतर ज्यावेळेस तुम्हाला असा मेसेज येतो तुमची केवायसी पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे, त्यावेळेस तुमची ती पडताळणी सक्सेसफुली झालेली असते. बघा अशा प्रकारचा जर तुम्हाला मेसेज आला असेल तर तुम्ही काळजी करू नका, तुमची केवायसीची प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. तुम्ही आता निवांत राहा. ठीक आहे. आता तुम्ही केवायसी परत तुम्हाला डायरेक्ट पुढच्या वर्षीच करावी लागेल, ज्यावेळेस ते रूल येईल त्यावेळेस. ठीक आहे. आता बघा या ठिकाणी केवायसी मध्ये जी गंमत आहे बघा केवायसी करतानाची ती अशी झाली की पहाटे जरी करायला गेलं किंवा सकाळी जरी गेलं किंवा दुपारी केवायसी करायला गेलं किंवा सायंकाळी किंवा रात्री थोडा तरी टाइम म्हणजे कधी जरी ट्राय आता आम्ही एक्झॅक्टली ट्राय करत होतो तर त्यावेळेस सुद्धा ओटीपीचा प्रॉब्लेम होतोय किंवा बाकीचे प्रॉब्लेम होते. सगळेच लाडकी बहिणींची ई केवायसी करायला वेबसाईट वरती जात आहेत, त्यामुळे सर्व्हर कसा चालेल. त्यामुळे बघा सर्व्हरचा विषय काय होतोय की सर्व्हर पूर्ण ट्रॅफिक जाम होतंय आणि त्यामुळे ओटीपी वगैरे भरपूर जणांना येत नाही, काहींना उशिरा येतोय, काहीतरी साईटवरती प्रॉब्लेम होतोय, मग साईटच चालत नाही, साईटच बंद आहे. तर हे सगळं आता विषय होणार आहेत, कारण की जवळपास बघा 2.5 कोटी बहिणींची ही ई केवायसीची प्रक्रिया आहे. 2.5 कोटी आकडा बघा किती मोठा आहे. त्यामुळे वेबसाईटवरती लोड जास्त येतोय, त्याच्यामुळे काय विषय होतोय की सर्वांचं एकच मिशन आहे लाडकी बहिणीची केवायसी करायचा. ठीक आहे. त्यामुळे विषय काय होतोय की केवायसीची प्रक्रिया पूर्ण भरपूर जणांची होत नाहीये, अडचणी येत आहेत, कारण की हाय ट्रॅफिक असल्यामुळे वेबसाईट पूर्णपणे लोड होते, वेबसाईटवरती लोड होतोय आणि त्यामुळे ई केवायसीची प्रक्रिया भरपूर जणांची होत नाही. भरपूर जणांना हा प्रॉब्लेम फेस करावा लागत आहे. तुम्हाला सुद्धा ई केवायसी करायला गेल्यावरती हा प्रॉब्लेम फेस करावा लागला आहे की नाही कमेंटमध्ये नक्की टाका. ठीक आहे. तर बघा आता ई केवायसी करताना काही जणांना असा एरर येतोय, सदर आधार क्रमांक बघा पहिला हा एरर येतोय, सदर आधार क्रमांक या योजनेच्या पात्रता यादीमध्ये समाविष्ट नाही. मग तुम्ही जो आधार क्रमांक टाईप केला आहे तो एकदा चेक करून घ्या की तुम्ही जो आधार क्रमांक टाकलाय तो बरोबर टाकलाय का. आता समजा आधार क्रमांक समजा 12 अंकी आहे. ठीक आहे. तर याच्यामधील एक अंक जरी तुम्ही चुकवला टाईप करताना तर तो चुकीचा होणार आहे. त्यामुळे व्यवस्थितपणे 12चे 12 अंक टाईप करा. ठीक आहे. उदाहरणार्थ समजा तुमचा आधार क्रमांक आहे 24388735 असा 12 अंकी तुमचा आधार क्रमांक आहे उदाहरणार्थ. ठीक आहे. तर तो ऍज इट इज टाका, सेम टू सेम टाकला पाहिजे. ठीक आहे. चुकीचा एक जरी अंक चुकवला तुम्ही तर तुम्हाला एरर येणार आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारे जर तुम्हाला प्रॉब्लेम येत असेल तर याचा अर्थ असा होतो की तुम्ही योजनेचा लाभ घेऊ शकत नाही, म्हणजे तुम्ही या योजनेमधून अपात्र झालेला आहात असं सुद्धा याचा अर्थ होतो. जर तुमचा आधार क्रमांक व्यवस्थित असेल तरी सुद्धा तुम्हाला जर असा एरर येत असेल केवायसी करताना. ठीक आहे. आता बघा महिलांना केवायसी करताना बऱ्याचशा अडचणी येतात, त्यापैकी जी कॉमन अडचण आम्हाला समोर काही कॉमन अडचणी आहेत ज्या या ठिकाणी आम्ही पाहिलेल्या आहेत. त्यामधील जे महिलांची पहिली अडचण होती की ओटीपी येत नाही. तर ओटीपीचा विषय काय आहे बघा, काहींना तर कॅप्चर टाकता येत नाही, म्हणजे ते हाय ट्रॅफिक असल्यामुळे तो प्रॉब्लेम होतोय. ओटीपीचं पण तुम्हाला सांगितलं, आता बघा 2 महिने मुदत आहे, त्यामुळे जास्त तुम्हाला घाई नसेल तर टेन्शन घेऊ नका, जास्त लोड घेऊ नका, निवांत मध्ये केवायसी करा. काही अडचण नाही. 2 महिने टायमिंग दिलेला आहे सरकारने. ठीक आहे. काहींचा फॉर्म सबमिट होत नाही, वेबसाईट चालू होत नाही, वेबसाईट बनते असं हँग होते वेबसाईट वगैरे, असा सुद्धा प्रॉब्लेम काहींना फेस करावा लागतो. तर बघा बिंदास, तर हा टेन्शन घेऊ नका, 2 महिने आपल्याला मुदत आहे. ठीक आहे. आता त्यानंतर पुढचा एरर अनेबल टू सेंड ओटीपी असा प्रकारे एरर काही जणांना येतोय. तर याचा काय विषय आहे अनेबल टू सेंड ओटीपी. ठीक आहे. तर बघा अशा प्रकारे जर तुम्हाला प्रॉब्लेम येत असेल तर याचा अर्थ असा होतो
की वेबसाईट हँग होते किंवा अधिक लोड वेबसाईटवरती झालेला आहे, त्यामुळे भरपूर जण ओटीपी मागवत आहेत एकाच टायमिंगला, असं तुम्हाला आता सोप्या भाषेत सांगतो. त्यामुळे जास्त जणांना ओटीपी जात नाही, काहींना जातोय काहींना जात नाही. त्यामुळे अनेबल टू सेंड ओटीपी अशा प्रकारचा एरर तुम्हाला पाहायला मिळतोय. आता याच्यावरती सोल्युशन काय, पर्याय काय, तर तुम्हाला रात्रीच्या वेळी किंवा सकाळी पहाटेच्या वेळेस ती केवायसी करून ट्राय करायचं आहे. त्यावेळेस जर कमी ट्रॅफिक असेल तर ते होऊन जाईल तुमचं, हाच ऑप्शन आहे. नाहीतर मग थोडे दिवस थांबणे व उशिरा केवायसी करणे, काही प्रॉब्लेम नाही, लेट केलं तरी 2 महिन्याचा अवधी आहे. आता बघा, त्यानंतर पुढचा एरर आहे, ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी तुमच्या वडिलांची किंवा पतीची माहिती द्या, असा एरर येतोय. तर बघा, अशा प्रकारे जर तुम्हाला प्रॉब्लेम येत असेल तर याचा अर्थ असा होतो की यासाठी कोणताही पर्याय उपलब्ध नाही. पतीचा किंवा वडिलांचा आधार नंबर टाकावाच लागेल, त्याला दुसरा काही पर्याय नाही. हे तुम्ही सर्वांनी लक्षामध्ये घ्या. ठीक आहे. त्यानंतर बघा, आता पुढचा जो एरर येतोय, एरर हा असा प्रकारे येतोय की रिलेटिव्ह टू आधार नंबर कॅनॉट बी द सेम ॲज ऍप्लिकेट आधार नंबर. म्हणजे काही जण काय करतात, रिलेटिव्हचा बी आधार नंबर आणि स्वतःचा बी आधार नंबर एकच टाकतात. तर तुम्हाला रिलेटिव्हचा जो आधार नंबर आहे तो त्यांचा टाकायचा आहे आणि तुमचा जो आधार नंबर आहे तो तुमचा टाकायचा आहे. ह्या ठिकाणी लक्षामध्ये घ्या, सेम टू सेम नाही टाकायचा, त्यांचा जो काही असेल तोच टाकायचा आहे. ठीक आहे, हे तुम्ही लक्षामध्ये घ्या. तसेच अशा प्रकारे जर प्रॉब्लेम येत असेल तर याचा अर्थ असा होतो की तुम्ही जो आधार नंबर टाकत आहे तो दोन्ही जागी एकसारखाच टाकत आहात. तुम्हाला दोन्ही जागी एकसारखा नाही टाकायचा, तुमच्या जागी तुमचा टाकायचा आहे आणि पतीच्या तिथे किंवा वडिलांचा जे काय असेल तिथे त्यांचा आधार नंबर, म्हणजे तुमचा आधार नंबर टाकल्यावर वडिलांचा किंवा पतीचा आधार कार्ड नंबर त्या ठिकाणी टाकायचा आहे. हे तुम्ही या ठिकाणी समजून घ्या केवायसी करताना, त्यामुळे तुम्हाला एरर येतोय. आता बघा, मग अशी व्हिडिओच्या स्टार्टिंगला सांगितलं 2,000 रुपये दिवाळी बोनस जाहीर, महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे मॅडम यांची माहिती. तर बघा, अंगणवाडी सेविकांसाठी गुड न्यूज, अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्यासाठी आनंदाची बातमी. 2,000 रुपयांचा दिवाळी बोनस जाहीर, महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे मॅडम यांनी दिली ऑफिशियल अपडेट. या महिलांसाठी गुड न्यूज. बघा, ही साम टीव्हीची बातमी आहे, त्या ठिकाणी पाहू शकता. सर्वात अगोदर युट्यूब वरती अपडेट देतोय. बघा, राज्यातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्यासाठी आनंदाची बातमी आहे. दिवाळीच्या निमित्ताने त्यांना 2,000 रुपये दिले जाणार आहेत. याबाबत मंत्री आदिती तटकरे मॅडम यांनी माहिती दिलेली आहे. तर बघा, 2,000 रुपये. बघा, या ठिकाणी ही लोकशाही मराठी या युट्यूब चॅनलची माहिती पाहू शकता तुम्ही. दिवाळीपूर्वी अंगणवाडी सेविकांच्या खात्यात जमा होणार बघा दिवाळी बोनस. बघा, महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे मॅडम यांनी दिली माहिती. तर बघा, दिवाळी सणाच्या पूर्वीच अंगणवाडी सेविकांच्या खात्यामध्ये ही रक्कम जमा होणार आहे. मंत्री आदिती तटकरे मॅडम यांनी ही माहिती दिलेली आहे. बघा, या ठिकाणी स्पष्ट पाहू शकता, दिवाळीपूर्वीच अंगणवाडी सेविकांना मिळणार आहे मोठी भेट. त्यामुळे अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्यासाठी मोठी गुड न्यूज. तसेच महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे मॅडम यांनी सांगितलेलं आहे, आम्ही सप्टेंबर महिन्याचा हप्ता सुद्धा लवकर जमा करत आहोत. तसेच दिवाळीच्या 15-20 दिवस अगोदर आधी तो दिवाळी बोनस जमा होणार आहे. तसेच नवरात्रीच्या कालावधीमध्ये सप्टेंबर महिन्याचा 15वा हप्ता सुद्धा आता जमा करण्यात येणार आहे. तुम्हाला डेट आणि टायमिंग व्हिडिओमध्ये पुढे सांगणार आहे, शेवटपर्यंत व्हिडिओ पाहायचा आहे. तसेच लाडकी बहीण योजनेमध्ये अजूनही काही बऱ्याचशा अशा एरर्स येत आहेत. तर बघा, तर तुम्हाला जर ही ई केवायसी करताना अशा प्रकारे एरर येत असेल, तुम्ही आता बघा या ठिकाणी आधार कार्ड क्रमांक टाकला, कॅप्चा कोड व्यवस्थित टाकला तरी सुद्धा अशी एरर येते, अनेबल टू सेंड ओटीपी. तर तुम्ही काळजी करू नका, टेन्शन घेऊ नका. भरपूर महिला, लाडक्या बहिणी, माता बहिणी टेन्शन घेत आहेत, तर तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका. ही जी साईट आहे ई केवायसी करण्याची, ही नुकतीच सुरू झालेली आहे, 2 महिने आहेत. तुम्ही अजिबात घाई करू नका, लोड जास्त घेऊ नका, घाबरायचं कारण नाहीये. तुमची केवायसी तुम्ही एका आठवड्याने जरी अजून केली तरी काहीही तुम्हाला अडचण येणार नाही. हे लक्षामध्ये घ्या. 2 महिने दिलेले आहेत गव्हर्नमेंटने, 2 महिने. त्यामुळे जास्त काळजी करू नका, टेन्शन घेऊ नका. साईट नुकतीच सुरू झालेली आहे, त्यामुळे साईटवरती हाय ट्रॅफिक आहे, त्याच्यामुळे हा एरर येणारच आहे, 100% येणार आहे. 2.5 कोटी महिलांची केवायसी करायची आहे. तसेच बघा, आता बिहारमधील लाडक्या बहिणींना आता बिहारचं सरकार देणार आहे 10,000 रुपये. नेमकी आता ही बिहारमध्ये काय योजना आलेली आहे, बिहारमधील लाडक्या बहिणींना थेट 10,000 रुपयाची मदत आता गव्हर्नमेंट करत आहे. तर या बद्दल तुम्हाला माहिती हवी आहे का? जर या योजनेबद्दल तुम्हाला माहिती हवी असेल तर कमेंटमध्ये टाका की बिहार लाडकी बहीण योजना
असं कमेंट करा. मग तुम्हाला मी पुढच्या व्हिडिओमध्ये या योजनेसंदर्भात डिटेलमध्ये माहिती देईल. परंतु याचा बघा, आता बिहारची योजना आहे म्हटल्यावर तिथील महिलांनाच तो लाभ भेटणार आहे. आता महाराष्ट्र राज्यातील जेवढ्या महिला आहेत त्यांना ज्यावेळेस महाराष्ट्र सरकार जी पण योजना आणणार, जो पण लाभ देणार, तो महाराष्ट्रातील महिलांना मिळणार आहे. तुम्हाला जर या योजनेबद्दल माहिती हवी असेल शॉर्टमध्ये, तर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये कव्हर करूया. जर कोणाला हवी असेल तर कमेंटमध्ये टाका. ठीक आहे, आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये अपडेट देऊया. ठीक आहे. आता बघा, अंगणवाडी सेविकांसाठी खुशखबर. अंगणवाडी सेविकांना सरकार देणार भाऊबीजचं गिफ्ट. भाऊबीजची ओवाळणी, 2,000 रुपयाचं गिफ्ट. अंगणवाडी सेविका मदतनीस यांना भाऊबीजचं गिफ्ट. सरकार देणार 2,000 रुपये. 2,000 रुपये. खुशखबर, खुशखबर, खुशखबर. अंगणवाडी सेविकांना भाऊबीजचं गिफ्ट, भाऊबीजची ओवाळणी. सरकार देणार 2,000 रुपये. प्रत्येक बहिणीला 2,000 रुपये मिळणारच. एकही बहीण या लाभापासून वंचित राहणार नाही. एकही महिला या लाभापासून वंचित राहणार नाही. भाऊबीज भेट म्हणून प्रत्येकी थेट 2,000 रुपये जमा होणार. महिला आणि बालविकास विभागाचा हा मोठा निर्णय. अंगणवाडी सेविकांना भाऊबीज सणाची ओवाळणी मिळणार. सरकार देणार 2,000 रुपये. आता किती अंगणवाडी सेविकांना मिळणार आहेत पैसे, याचा आकडा सुद्धा समोर आलेला आहे. तर 1,10,000हून अधिक अंगणवाडी सेविकांना याचा लाभ मिळणार आहे. आता बघा, आपली लालपरी म्हणजे एसटी. ठीक आहे, तर बघा या संदर्भात मोठी बातमी आलेली आहे. राज्य परिवहन महामंडळाची प्रवाशांना मोठी भेट मिळणार. दिवाळीसाठी राज्यभरात 902 विशेष फेऱ्यांची घोषणा केलेली आहे एसटी महामंडळातर्फे. आता बघा, महाराष्ट्र राज्यातील ही योजना असणार आहे. आता डिटेलमध्ये माहिती सांगतो की एक्झॅक्टली काय विषय आहे. तर बघा, राज्य परिवहन महामंडळाने दिवाळीसाठी यंदा राज्यभरातून 902 विशेष फेऱ्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या 9 महिन्यात महामंडळाच्या ताफ्यात 2,400 बस गाड्यांची भर पडली आहे. त्यामुळे एसटी प्रवाशांना एसटी प्रवास आरामदायी होणार आहे. ठीक आहे. आता बघा, बहिणींचे जे काही ई-केवायसी बाबत कॉमन प्रश्न होते ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये क्लिअर केलेले आहे. या सर्व प्रश्नांव्यतिरिक्त जर तुमचा काही अजून प्रश्न असेल तर कमेंटमध्ये विचारा. पुढच्या व्हिडिओमध्ये त्या संदर्भात आम्ही तुम्हाला माहिती देऊ. त्यामुळे आणि तसेच व्हिडिओला लाईक करायला, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाहीये. तसेच बघा, लाडकी बहिणींची ही जी ई-केवायसीची प्रक्रिया आहे ही तुम्ही एकटे करत नाही, तर 2-2.5 कोटी महिला करत आहेत. त्यामुळे एवढे लाभार्थी वेबसाईटवरती ऍक्टिव्ह आहेत, व्हिजिट करत आहेत. त्याच्यामुळे प्रॉब्लेम काय होतोय, ओटीपी एरर त्यामुळे येतोय, वेबसाईट हँग होणे, अशा प्रकारचे बरेचसे प्रॉब्लेम होत आहेत. तर याच्यावरती आता सोल्युशन काय आहे, याच्यावरती ऑप्शन काय आहे, असा प्रश्न बऱ्याचशा लाडक्या बहिणी, बऱ्याचशा लाडक्या ताई विचारत आहेत. तर या ठिकाणी बघा, याच्यावरती एकच सध्या ऑप्शन आहे की तुम्ही रात्री उशिरा 11, 12, 1 वाजता तुम्ही ट्राय करू शकता ई-केवायसी करण्यासाठी. त्यावेळेस सुद्धा बऱ्याच जणांना हा ओटीपीचा एरर येत आहे असं कमेंटमध्ये सांगितलेलं आहे. आम्ही सुद्धा ट्राय केलं होतं, तर ऍक्च्युली आम्हाला सुद्धा हा एरर आलेला आहे. आता याच्यावरती बघा, ज्यावेळेस वेबसाईटवरती ट्रॅफिक कमी असेल त्यावेळेस त्या टायमिंगमध्ये तुम्हाला ई-केवायसी करायची आहे. हे या ठिकाणी एकच सोल्युशन या ठिकाणी आहे. किंवा बघा, आता दुसरं सोल्युशन महत्वाचं आहे, हे पण आहे की बघा, 2 महिने या ठिकाणी ही ई-केवायसीची प्रक्रिया करण्यासाठी मुदत आहे. मग पुढच्या आठवड्यात किंवा 1-2 आठवड्यांनी जरी ई-केवायसी केली तरी काहीही प्रॉब्लेम येणार नाहीये. त्यामुळे तुम्ही थोडे दिवस वेट करू शकता. जर होतच नसेल ई-केवायसी तर त्यावेळेस तुम्ही ट्राय करू शकता. आता लाडक्या बहिणींसाठी मोठी गुड न्यूज आलेली आहे. लाडक्या बहिणींच्या बँक अकाउंटमध्ये आता होत आहे 15वा हप्ता जमा. नवरात्री सणाच्या कालावधीमध्ये लाडक्या बहिणींना मिळणार 15व्या हप्त्याचे गिफ्ट. मुख्यमंत्री देवाभाऊ तसेच लाडक्या बहिणींचे लाडके भाऊ शिंदे भाऊ तसेच अजितदादा भाऊ या सर्वांच्या नेतृत्वामध्ये आता 15व्या हप्त्याचे गिफ्ट, लाडक्या बहिणींसाठी स्पेशल गिफ्ट आता जमा होणार. नवरात्री सणानिमित्त भेट मिळणार. आता ही भेट तुम्हाला कधी कधी जमा होईल. तर बघा, 15वा हप्ता सप्टेंबर महिन्याचा हप्ता सोमवार, वार आहे सोमवार 29 सप्टेंबर, 30 सप्टेंबर वार आहे मंगळवार, 1 ऑक्टोबर वार आहे बुधवार आणि 2 ऑक्टोबर वार आहे गुरुवार. या 4 दिवसाच्या कालावधीमध्ये लाडक्या बहिणींच्या बँक अकाउंटमध्ये 15वा हप्ता जमा होणार आहे. तसेच आता अंगणवाडी सेविकांना व मदतनीस यांना दिवाळी बोनस जाहीर होणार आहे. लाडक्या बहिणींना दिवाळी बोनस मिळणार का, तर लाडक्या बहिणींचा दिवाळी बोनस संदर्भात अजूनपर्यंत ऑफिशियल अपडेट आलेली नाहीये. त्यामुळे ज्यावेळेस ऑफिशियल अपडेट येईल त्यावेळेस लाडक्या बहिणींना ही खुशखबर सर्वात अगोदर आपल्या युट्यूब चॅनलवर दिली जाईल.